ठिकाणी. मी आता नाव घेतलं तर मला वाटतं त्याच्यातच वेळ जाईल. हे सर्व शिस्तबद्ध काम करतात, परंतु आपण जे आता 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष आपण रिक्षा चालवतात, आपण बिंदासपणे लायसन नाही, ब्याची नाही, गाडीचे पेपर नाही घेऊन या ठिकाणी येतात. कृपया या स्टँडची नव्हे तर या नेरुळमधील शिस्त आहे. मी सुद्धा एक रिक्षा चालक आहे जुना, अजून पण महिन्यातून एकदा रिक्षा चालवतो. काय काय प्रॉब्लेम आहे त्यासाठी, आणि रिक्षावर अध्यक्ष झालो म्हणजे हवेत फिरत नाही. मी नेहमी टू व्हीलरवर फिरतो, रिक्षामध्ये फिरतो. बरेच जण अध्यक्ष झाले ना, कधी आमच्या रिक्षा चालकाचे गळे करतात साहेब, आणि महिन्याला 100-200 रुपये काढतात, कारण त्यांना अडचणी असतील. मला माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या सहकार्याने माझा धंदा खूप चांगला आहे. मला 100 रुपये लागतात तर मला दिवसाचे 250 रुपये भेटतात, असा माझा धंदा आहे. त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी कुणीही सांगावा तर सभासदासाठी मी प्रयत्न केला आहे. फक्त 1 रुपयामध्ये यांना सभासद नोंदणी चालू केली होती. बऱ्याच लोकांनी सभासद नोंदणी केली, बरोबर ना, थोडे आणि काही करणार आहे. तसेच आमचे गाडे साहेब, मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून आमचे कोतकर साहेब, असे बरेच लोक इथं, पाटील साहेब, नावं घेतली तर भरपूर आहेत. मी ठराविक आमची नावं घेतली. धनंजय विश्वासराव दांगडे, सुनील पाटील, नंदू जाधव, नवनाथ कोतकर, गुरव तुडिलकर, सचिन लाड, असे अनेक लोक आहेत. या सर्व लोकांमुळे या ठिकाणी स्टँड चालतो. तर हा